रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून अभिव्यक्ती लॉस एंजेलिस सादर करीत आहेत महेश एलकुंचवार लिखित प्रतिबिंब. घ्या चहा. किती उशिरा उठता हो. माझी सगळी कामं खोळंबून राहतात. तुम्हाला काय वाटतं तुम्ही वाटेल तेव्हा उठावं आणि आम्ही तुम्हाला तेव्हा चहा उकळून द्यावा? पेईंग गेस्टला पण एक काही शिस्त हवी. मी म्हणून खपवून घेते. तरी मी आधीच सांगितलं होतं मी ठरलेल्या वेळी ठरलेलं करणारी शिस्तीची बाई आहे म्हणून. 4 दिवस बरे आला नंतर आपलं सुरू 7 हाय 8 हाय. रविवारी तर 9 वाजता उठता. शिस्त म्हणायची की काय? मी म्हणून ऐकून घेते. या बायको आली ना की उठा लापा 5 वाजता आणि वर मग पुन्हा अगं तू झोप मी करतो चहा. अगं तू झोप मी भरतो पाणी. आठवतं ना मला आमचे हे जेव्हा होते ना तेव्हा मला कधी चहा करावा लागला नाही पहिला की पाणी भरावं लागलं नाही. दूध सुद्धा तेच आणायचे सेंटरवरून. आता तुम्हाला माझ्याकडे येऊन 3 वर्ष झाली. अगदी घरच्यासारखं वागवते मी तुम्हाला. पण तुम्ही वाटता का तसे लोळायचं 9 वाजेपर्यंत हॉटेलात असल्यासारखं? काय हे बोलाव की नाही? की राग आला मी बोलते म्हणून? घरातल्यासारख्या आत म्हणून हो बोलते. काय काय चहा आधी दात घासतात ते एक बरं. नाहीतर काय काही लोक म्हणे अंथरुणात चहा भेटती की काय. शी असल्या घाणेरड्या सवयी. तुमची ही एक सवय बरी दिसते बा. आता तो चहा अगदी गारडून झाला असणार का तसंच आवडतो तुम्हाला? काय झालं? पटला बिटला की काय पाय घसरून? आत येऊ का मी? कपडे आहेत ना अंगावर का नुसती चड्डी? 3 दिवस बदलत नाही. अरे ताप तेवढे का स्वच्छ. पण माणसाला कसं अंतर्बाह्य स्वच्छ असलं पाहिजे. म्हणजे कपडे मन म्हणाला. हो किती बोलता काही सुचू देत नाही. भयंकर. काय झालं? हो बाई आपल्या घरातले सगळे आरसे ठीक आहेत ना? ठीक म्हणजे रोज पुसते ना मी. आरसे सुद्धा स्वच्छ हवेत हो. नाहीतर आपण स्वच्छ असून मळके आरशात मळकेच दिसणार. नाही तसं नाही हो. तुम्ही बाथरूम मधल्या आरशात पाहता का जरा जाऊन? कशा? पहा ना. पण का? प्लीज हो तिथला आरसा. आणि आरशात पाहून काय करू? काय दिसतं ते सांगा. खुळेच आरशात काय दिसणार आहे? पण पहा ना एकदा प्लीज. बर तुम्ही म्हणता तर बघतो. माझ्या मागे ना घेऊ नका तुम्ही. पाहिलं? हो हो हो. काय दिसतं तुम्हाला? काय दिसणार आहे? तुम्हाला सुद्धा काही दिसत नाहीये? काय दिसलं आरशात? काय लहान मुलासारखं
बघा ना एकदा प्लीज. बर बघतो. प्रेम नगर में बनाऊंगी घर मैं बन के कभी. हा आरसा बर का आमच्या लग्नात भेट म्हणून मिळाला. बेडरूम मध्ये ठेवला होता आम्ही. ईशो काय काय बघायचो आम्ही त्यात. रसिक होते. खरंच तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतंय आशा? हो पुन्हा तेच. आरशा कशासाठी असतात नाही तर. तुम्हाला काय दिसतंय आरशात? मला आरशात काहीच दिसत नाहीये. काही म्हणजे काहीही. हो तोंड धुवून वर पाहिलं तर आरसा कोराच. माझं प्रतिबिंबच नव्हतं तिथे. मला वाटलं धूळ साचली असेल म्हणून पुसून पाहिलं. हो तरी हे तेच. मग वाटलं पाणी उडाला असेल म्हणून बाहेरच्या आरशात पाहिलं. हो तिथे तेच. हो बाई, बाई माझं प्रतिबिंब हरवलंय. हो नाहीसं झालंय. मला सोडून गेलंय. काल कुठे झाली पार्टी? कुठे नाही हो. नाही कशी अजून उतरली नाहीये तुमची. अहो मी प्यायलो नाही हो 8 दिवसात. खोटं नका बोलू. हो खरं. असं तोंड उघडा. तोंड उघडा. टूथपेस्टचा वास. टूथपेस्ट वासाची दारू निघाली हल्ली. तुम्ही गंमत करू नका हो. गंमत नाही ते काय. हा असं कसं होईल? काहीतरी भ्रम झाला असेल तुम्हाला. तरी मी सांगत असते ना स्वतःच्या वस्तू सांभाळून ठेवा. कुलप घालत जा. उठा उठा आणि या आरशात बघा. पाहतेच मी. अहो असं कसं हरवतं तुमचं प्रतिबिंब? ते पेंग असते तुम्ही. उठा आणि पहा. अहो नको. काय घाबरताय असे? हातपाय लावून कसं चालेल? पहा. उठा आणि त्या आरशात पहा. अहो नको. अहो मी आहे ना. उठा. अहो उठा म्हणते ना. उठा आणि त्या आरशात पहा. बघतेच मी असं कसं हरवताय ते प्रतिबिंब. बघा. अय्या अहो खरंच पडत नाहीये तुमचं प्रतिबिंब. अय्या ईशो कमाल आहे बाई. गंमतच आहे की. पण तुम्हाला गंमत वाटते? हो पेपरातच द्यायला हवी बातमी. नाही. अहो फोटो आहे ना तुमच्याकडे. बातमी नाही द्यायची. अहो पण का? नाही पेपरवाल्यांना बातमी नाही द्यायची. कोणाला सांगायचं नाही. पण प्रसिद्धी किती मिळेल? अहो खड्ड्यात गेली हो प्रसिद्धी. आणि ही असली प्रसिद्धी नकोय मला. अहो असली आणि तसली प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी. नाहीतर या मुंबईत कोण कोणाला ओळखतंय? आता तुम्ही माझ्याकडे गेले 3 वर्षात. सगळे तुम्हाला ठोकळे म्हणतात तर मी तेच म्हणते ना. काय एकदा पेपरात बातमी आल्या बरोबर सगळे लोक ओळखायला लागतील तुम्हाला. आणि मग घराघरातून दारादारातून खिडक्यातून रस्त्याच्या दुतर्फा घरांच्या गच्चीवर झाडांच्या फांदीवर दाटी करतील तुम्हाला बघायला. प्रसिद्धी म्हणजे प्रसिद्धी. एकदा ही मिळाली ना की सगळी दारं अशी फटाफट उघडतील. आणि मग तुम्हाला अगदी ते प्रतिबिंब न पडणारे म्हणून तुम्ही फेमस व्हाल. वंडर ऑफ वंडर्स. मग जगभर प्रवास करा आणि मग आरशासमोर उभं राहून ना असे प्रतिबिंब न पडण्याचे 1 मॅन शो करा. लाखो मिळवा. 5 हॉटेलात राहा आणि ते हॉलिवूडच्या नटांबरोबर असे फोटो बिटो मस्त काढून घ्या. एवढंच करायचं बरं का. आणि तुम्ही मेलात ना की या खोलीच्या दारावर मी एक पाटी लावली. इथे प्रतिबिंब न पडणारे श्री ठोकळे राहिले. अहो असा सुटकेला सारखा चेहरा करून काय बसलाय? हे एवढं नशिबात कोणाच्या असतं? हो बाई, बाई तुम्ही हे कोणाला सांगणार नाही. कोणाला म्हणजे? कोणालाच हो. हो माझं रेशन कार्ड रद्द करतील हो. ड्रायव्हिंग लायसन्स काढून देतील माझं. नोकरी जाईल हो माझी. हो होईल म्हणतात. ओ हो. लोकांना ना सवयी बाहेरचं अनपेक्षित अनैसर्गिक असं काही चालत नाही हो. घाबरून जातात ते एकदम. चला काहीतरीच तुमचं.
हो सांगतो ना मी तुम्हाला. आमच्या लहानपणी माझ्या वर्गात एक मुलगा होता. तर त्याच्या कपाळावर एवढं मोठं टेंगुळ होतं. तर त्याला टेंगळ्या टेंगळ्या म्हणून इतकं हैराण केलं आम्ही की त्यांनी जीवच दिला हो तळ्यात. तुम्ही यांना जीव बिव देणार? द्यावासा वाटतो. माझ्या घरात असलं काही चालायचं नाही हं? आजारी पडून गेला हरकत नाही, कारण त्यात संशयाला जागा नसते. उद्या जीव दिला तर दुसरा पेंगस मिळायचा नाही मला. बाई बाई असं तर नसेल. कसं? म्हणजे माझं प्रतिबिंब पडत नाही. म्हणजे मीच नसेल कदाचित. मी दिसतोय तुम्हाला कसा? ठोकळ्यासारखा. माझं हे शरीर दिसतंय. हात लावून पाहू का? नाही त्याने काय सिद्ध होणार आहे? त्यानं सिद्ध होईल की तुम्हाला शरीर आहे, ते काही हरवलेलं नाहीये तुमच्या प्रतिबिंबासारखं. हो नाही पण ते सिद्ध कसं होणार? शरीर आहे ही गोष्ट दोनच गोष्टींमुळे सिद्ध होते. एक म्हणजे प्रतिबिंबामुळे आणि दुसऱ्या शरीरामुळे. पण बाई प्रतिबिंब म्हणजे काय नुसतं शरीर? नाही तर आरशात तुम्हाला काय तुमचं हृदय दिसतं का मन का आत्मा? खरंच काय दिसतं आपल्याला आरशात? काय पाहतो आपण? शिवाय आपण आरशात पाहतो असं म्हणण्याच्या ऐवजी ते आरशातलं प्रतिबिंबच आपल्याला पाहतं असं कशावरनं असेल? तेही खरंच. मग मला असं तुमच्या प्रतिबिंबाला तुमच्याकडे बघण्याचा कंटाळा. रोज रोज तेच मेला किती बघणार? ठोकळे असलं तरी काय झालं? तेच ठोकळे पण ते तरी मला किती बघणार? गेलं असेल कंटाळून निघून. थोडे का ठोकळे आहेत या जगात? हा म्हणजे माझंच प्रतिबिंब मला कंटाळलं असेल. शरीर ही कंटाळणारीच गोष्ट आहे. मन ही एकच गोष्ट अशी की जिचा कंटाळा म्हणून येत नाही. कारण मनात काहीतरी घडत असतं ना सतत. निदान काही ना काहीतरी घडवत राहता येतं. करायचा आपला विचार. असं होईल तसं होईल, असं करू तसं करू. स्वप्न रंगवावी. मरे नका ते प्रतिबिंब. मन आहे ना तुम्हाला, त्याला बिझी ठेवा. मग काही ते प्रतिबिंब गेल्याचं दुःख बिक्क व्हायचं नाही तुम्हाला. हो पण मग आता माझ्या मनात सुद्धा फक्त प्रतिबिंबाचाच विचार येत राहणार ना. म्हणजे काय एकूण एकच. एवढं काय मिळलं ते प्रतिबिंब हा? तुमचं एवढं प्रेम होतं का त्याच्यावर? प्रेम ते नाही बुवा सांगताय. म्हणजे ते होतं तोपर्यंत त्याचा फारसा कधी विचारच नाही केला मी. पण एक दोनदा मात्र त्यांनी चांगलंच घाबरवलं होतं मला. म्हणजे काय झालं, मी असं बघत होतो आरशात. रोखून अगदी विचार. कोण रे बाबा? कोण तू म्हणजे मीच का? डोळ्याला डोळा भिडवून अगदी हिम्मत बासपणाने मी विचारत राहील. डोळे अगदी हट्टाने रोवून ठेवले होते त्या प्रतिबिंबाच्या डोळ्यांवर. ते डोळे कसे पापणी न हलवता एकटक बघतायत माझ्याकडेच. आणि मग ते डोळे म्हणजे एकदम कवड्यास दिसायला लागले. म्हणजे नुसतं बोट जरी घातलं असतं तरी भस्कन आत गेलं असतं. मग घाबरलोच मी. एकदम बाजूला झालो. आणि आता बघा ना कसं झालं. म्हणजे मला न सांगता सवरता बेपूर्वक थोडपणे ते नाहीसं झालंय. म्हणजे जसं आमचा कधी काही संबंधच नव्हता. जाऊ द्या हा, चालायचं. अहो बिघडत नसेल कदाचित, पण प्रतिबिंबाशिवाय जगण्याची कल्पना अशक्यच वाटते. नाही म्हणजे हातपाय गेला तर ठीक आहे, आपण जमवून घेतो कसं तरी. पण प्रतिबिंबाशिवाय हो कितीही निरुपयोगी असलं तरी त्याच्याशिवाय जगणार कसं कोणी? अहो तुम्ही नसते विचार आणू नका बरं का मला. चांगले विचार आणा म्हणजे काय आणा?
ते विचार म्हणजे काय शेळी बकरी आहेत का कान पकडून मनात आणायला? शेळी बकरीचे कशाला विचार? तरुण आहात, तरुणाला शोभेल असे विचार ना. जमणार नाही मला. जमणार नाही. माणसानं सगळ्या गोष्टीची तयारी ठेवावी. कुठलीही गोष्ट नाकारू नये. मनाची खिडकी उघडी ठेवावी सतत. खरंच आपण ना एक ट्रायल घेऊया. म्हणजे तुमच्या मनात विचार येत नाही ना, मीच येते तुमच्या मनात. हा, मग बघूया काय होतंय ते. हा, ठरलं. ही जी आहे ना, ही तुमच्या मनाची खिडकी बघा. तिथून मी आत आले की मी तुमच्या मनात आले. मग बघूया काय काय होतंय ते. हा, आनंदिया नंदगडे दगडे दगडे दगडे. चला ठरलं तर मग खिडकी उघडी ठेवा. हा, आलेच मी. आनंदिया नंदगडे दगडे दगडे दगडे. आनंदिया नंदगडे दगडे दगडे दगडे. अहो ठोकळे. कसला बरं विचार चाललाय एवढा? मुझसे नाराज तो नहीं? क्या मेरी गलती हो गई? चलो हम कश्मीर जाएंगे. हो बाई. मी बाई नाही हो आता. मी आता हेमा मालिनी, तुम्ही धर्मेंदर. मी सुवर्ण मालिनी. अहो बाई जरा थांबाल का? नाही नाही नाही, मी नाही आता थांबायची. थांबला तो संपला. किती किती स्वप्न आणली आहेत मी तुमच्यासाठी. चला आपण त्या स्वप्नात रंगून जाऊ. स्वप्नातल्या खयालो मलू. अहो बाई. किती जोरानं ओरडता हो. मनाच्या भिंती किती नाजूक असतात. ओ बाई हा ड्रामा बंद करावा. अहो तुमच्या मनात. माझ्या मनात ना. हो. तुम्ही आलात. हो. हो मग माझ्या मनात काय घडावं हे तुम्ही काय ठरवताय? हा, तुम्हीच नाचताय, तुम्हीच गाताय, तुम्हीच काश्मीरला जायचे प्लॅन बनवताय. अहो मी आज ऑफिसला सुद्धा जाणार नाही हो. तुम्ही माझ्या मनावर असं कंट्रोल नाही करू शकत. चला चला बाहेर व्हा. तुम्ही जा बाहेर जा. हा, तिथून नाही, जिथून आलात तिकडून वा बाहेर. मग मी तुमच्या मनात आल्यावर काय काय घडलं सांगा ना. की मी जेव्हा तुमच्या मनात आले तेव्हा काय काय घडलं? तुम्हाला माहित नाही. इश्शो, तुमच्या मनात मला कसं माहिती असणार? असं काय? मी तुमच्या मनात दाखवू का येऊन येता? अय्या, तुम्हाला यावंच वाटतं माझ्या मनात. आधी कधी नाही बोललात ते? इतके दिवस आला नाही, पण आता मात्र येत आहे. थांब थांब दाखवतोस तुला. लवकर या हो, मी वाट बघतेय. MGMचे सिंह वाटतंय. तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. यापेक्षा तो मोरांचा वार करा. थांब थांब मी तुला फाडून खाईन आता. तू वाघ तर मी वाघीण. तू आहे तर मी नाही मस्त. चल हो मागे. हो मागे. हो मागे. वाघोळा, औषध घ्या वाघोळा. हा अन्याय आहे. आता काय झालं? म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या मनात येता तेव्हा काय घडावं हे तुम्ही ठरवता, आणि मी तुमच्या मनात येतो तेव्हा सुद्धा काय घडावं हे पुन्हा तुम्हीच ठरवता. म्हणजे मला काही व्हॉइसच नाही यार. हा अन्याय आहे. यात अन्याय नाही आणि काही नाही. माझी इच्छाशक्ती, जिला इंग्लिशमध्ये विल पॉवर म्हणतात, ती तुमच्यापेक्षा दांडगी आहे. तर मी काय करणार?
आणि तुमची आहे दुबळी, त्याला तुम्ही काय करणार? खा मार, ढकलले जा, पाय दळीत उडवले जा. आणि प्रतिबिंब गमावून बसा. होच मुळी झगडावं लागतं स्वतःचं काही सांभाळायचं म्हणजे. झगडायचं ते कोणाशी? ते काय माहिती सांगू. झगडायचं म्हणजे झगडायचं, वाऱ्याशी झगडायचं. मी तर स्वतःशी सुद्धा झगडते. स्वतःशी? हो, मी स्वतःशी झगडते, स्वतःशी गप्पा मारते, गाणी म्हणते. माझ्याशी केलेल्या गप्पा तर इतक्या रंगतात ना, म्हणजे असं स्वतःच्याच मनात जायचं आणि पाय ऐस पैस पटून गप्पा मारायच्या. खरंच तुम्ही का नाही हा प्रयत्न करून बघा? कसा? स्वतःच्या मनात जाण्याचा. मी तुमच्यावरती अन्याय करते ना, तर मला बाई दूरच ठेवा. जा स्वतःच्याच मनात. कदाचित तुम्हाला तिथे सापडून पण जाईल तुमचं प्रतिबिंब. मनात? हो, अहो मनात काय काय सापडतं बघायचीच कुठे. म्हणजे हरवलेलं, गमावलेलं, नवं जुनं टाकलेलं. अल्लादीनचा खजिनाच आहे तो. घ्याचा अनुभव तुम्ही. करू मी प्रयत्न? हो हो करा. मी येऊ का बरोबर? नाही हा, काही नको, मी करणार आहे प्रयत्न. तुम्ही बाहेर व्हावं. ठीक आहे, ऑल द बेस्ट. करा करा. ऑफिसला नाही का जायचं? 8:30 वाजत आले. कशाला? आज ऑफिसला दांडी. किती सुट्ट्या घेता हो? हो, माझं प्रतिबिंब गेलं सुद्धा असेल तिथे. कुठे? ऑफिसात. त्याला झाली असेल घाई, ते गेलं निघून आणि मी आपलं शोधतो इकडे सगळीकडे. आता काय मी बाबा ऑफिसला जाणार नाही. तरी पण दाढी करावे. ठीक आहे, चल. बाई कमालच करता तुम्ही. आता दाढी कसा करणार मी? अय्या, खरंच की. चला आता आणखी एका कटकटीतून मुक्तता. रे मूड खुललेला दिसतोय. बाई, अति झालं आणि हसू आलं. हसा हसा, जीवन हे हसण्यासाठीच आहे. खरंय. काहीही करा आणि हसा.
स्वातंत्र्य मिळालंय मला, स्वातंत्र्य. धान्य काढल्यावर पोत्याला कसं स्वातंत्र्य मिळतं ना, तसलं स्वातंत्र्य मला मिळालंय आज माझा स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य मिळालं तर नागरी इंडा, उघड्या इंडा, शेण खा. स्वातंत्र्य मिळालं, आता हवं ते करा. काय म्हणणारं कुणी नाही, आरशात डोळे होता पाहणारं कुणी नाही. आता हवं तर हसा, हवं तर रडा, हवं तर जगा, हवं तर मरा. स्वातंत्र्य मिळालंय, स्वातंत्र्य. आज किती बरं वाटतंय म्हणून सांगू. सगळीकडे सुंदर अंधार दिसतो. बाहेर अंधार, आत अंधार. हाच तो अंधाराचा क्षण बरं का. आत्मज्ञान हेच ब्रह्मज्ञान, हाच तो साक्षात्कार. वाजली वाजली अखेरची घंटा. कोण बरं असेल? नमस्कार. नमस्कार. कोण आपण? आपण मला नाही ओळखणार. अहो म्हणूनच विचारतोय, आपण कोण? मला कुठे नाव आहे? म्हणजे नाही, नाव नाही, पण घरचे दारचे ऑफिसचे सर्व लोक मला केरसोणी म्हणतात. केरसुणी? हो, सगळे बखवखल्यासारखे वापरायला बघत असतात मला. फक्त तुम्ही तेवढे वेगळे आहात. हं? आता माझा काय संबंध याच्यात? हो नाही, कसा संबंध? आपण एकाच ना ऑफिसमध्ये, एकाच ना सेक्शनमध्ये, एकाच ना कोपऱ्यात काम करतो. हो, ऑफिसमध्ये 50 मुली, सगळ्या सिंथेटिक साड्या नेसतात, सगळ्या लिपस्टिक लावतात आणि सेंट वापरतात. पण कोणाकोणाला लक्षात ठेवणार आहे मी? तेही खरंच. फारच समंजस दिसता. लग्न व्हायचंय वाटतं अजून. लग्नाआधी सगळ्या मुली सोशिक, समंजस आणि नम्र असतात. एकदा का नवरा गळायला लागला रे लागला, झाली मुलींची लिबरेशनची बडबड सुरू. काय हो, तुम्ही दारात ना आलात की खिडकीत ना? त्या दारात ना. क्षणभर घाबरलोच मी. खिडकीत ना आला असलात ना तर ताबडतोब बाहेर जा कशा आधी. मी आज बाहेर जाण्यासाठी आलेच नाहीये. इथे मुलींनी राहायचं वगैरे नाही. मग मीच ह्याला घेऊन जाईन बाहेर. बाहेर कुठे? कुठेतरी. कुठेतरी म्हणजे कुठे? कुठेही, या फाट विश्वात कुठेही. तुम्ही बरोबर असलात ना तर कुठेही जायला तयार आहे मी. ते का पण? कसं सांगू मी तुम्हाला? माझं प्रेम आहे ना तुमच्यावर, मूक प्रेम. किती दिवसांपासून ऑफिसमध्ये फक्त तुमच्याकडे पाहूनच समाधान मानत आले मी. छान दिसता हो तुम्ही. उजवीकडे इनकमिंग फाईल्स, तर डावीकडे आउटगोईंग फाईल्स. जुनं टेबल, त्यावरची नोट, पेन होल्डर, पेपर वेट, भिंतीवरती आदिवासी मुलीचं चित्र असलेलं कॅलेंडर, इंदिरा गांधींचा फोटो. मी त्याच्या पलीकडे मुत्री घराचं मोडकं, कडीला लागणारं दास. याच्यामध्ये तुम्ही बरं माझ्या हृदयाचे स्वामी. किती शोभून दिसता.
मध्ये ठेवलेला बत्तासाच, चपलांच्या ढिगाऱ्यात ऐटीने बसलेला बूटच. काय हो? मराठी लेखिकांच्या कथा फार वाचता वाटतं का कुठल्या तरी कथेतली नायिका सगळी उठून आली आहे? हा नाही, कथेत ना आला असल्यात ना तर आता ट्रेंड बदललाय बरं का बाई. भयंकर बाहेर खाली झाल्यात मराठी कथांमधल्या बायका. सडा पुरुष एकटा दुखता दिसला की कोसळल्याचा त्याच्या. थोडक्यात काय, लग्न करून घ्या, विवाहित व्हा, म्हणजे हे असं भावपूर्ण बोलावं लागणार नाही. माझं बोलणं खोटं वाटतंय का तुम्हाला? हा मग तुमचं काम तरी काय आहे माझ्याकडे? खरं सांगू, सांगा. मला ना कळलंय तुमचं प्रतिबिंब नाहीसं झालंय म्हणून. काय? पण तुम्हाला कसं कळलं? हो, त्या दिवशी नाही का कॅन्टीन मधल्या बेसिनवरच्या आरशात तुम्ही पाहत होता, अगदी ऍबसेंट माइंडेडली पाहत होता म्हणून तुमच्या लक्षात आलं नसेल. पण आरशात तुमचं प्रतिबिंबच पडलं नव्हतं. हो पण तुम्हाला कसं दिसलं ते? तुमच्या अगदी मागेच उभे होते ना मी. थापा मारू नका. नाही, तुम्ही अगदी माझ्या मागे उभ्या होता तर मग तुमचं प्रतिबिंब कसं पडलं नाही आरशात? माझं जाऊ दे. कसं पडणार? का? माझं सुद्धा हरवलंय ना प्रतिबिंब. काय? अहो खरंच, सुरुवातीला माझ्या लक्षातच आलं नाही. एकदा घरी गेले ताई ओरडायलाच लागली, किती दिवसांची पाती आहे, कुंकू का लावत नाहीस? कधी असतं कधी नसतं, लावलं तर कधी गालावर कधी नाकावर. म्हणून मी पर्समधून कुंकू काढून आरशासमोर गेले. बघते तर काहीच दिसेना. अंदाजाने कुंकू लावलं तर आरशात फक्त कुंकूचा ठिपका. मी घाबरले पण बोलले नाही. प्रतिबिंब गेला तर गेलं, कुंकू शाबत आहे ना. वा, द्या टाळी. काही नको टाळी मिळेल. बाई काय, आम्ही समदुःखी किंवा समसुखी? हो, ही बनवतीये तुम्हाला. कशावरून? जर का हिचं खरं असलं ना तर तुमच्या दुःखाची स्पेशालिटी ती काय राहिली? गेलीच तुमची मोनोपोली म्हणून समजा. ते खरंच. माझ्यावर विश्वास नाही ठेवला. पण ठेवणार नाही तर नाही ठेवणार. काय फरक पडतो माझ्यासाठी? काय हो? तुम्ही मुद्दाम तर हा डाव टाकलेला नाही ना? कसला डाव? नाही, मुद्दामच प्रतिबिंब लपवून ठेवायचं कुठेतरी, किंवा देऊन टाकलं असेल कुणाला एखाद्या बेसावत क्षणी नकोसं झालं म्हणून, आणि आता वर ओरडा हरवलं म्हणून. काही नाही, बाई म्हणतात ना तेच खरं. सहानुभूती मिळवण्याची तुमची ट्रिक असली पाहिजे. मला काही वाटत नाही तुमच्याबद्दल सहानुभूती वगैरे. चला तुम्ही निघून घ्या, तुमचं तुम्ही पाहून घ्या, माझं मी पाहून घ्या. चला निघा. किती अलिप्त होतो प्रतिबिंब हरवलेला माणूस. किती कठोर, किती अनैतिक. एक गुणदोष चिकटवून इंटलेक्च्युअलगिरी दाखवू नका. मी सगळ्यातून मोकळा झालेलो आहे अनायसा. किती बेजबाबदार. काय भाषाशास्त्रात MA केलंय का? हो, आणि तत्वज्ञान. त्याशिवाय अकाउंट सेक्शनला लागले का मी? आपण एक करू शकतो. आपण? मी मुलीची जात, मी एकटीतच काय करणार? आपण दोघे प्रतिबिंब हरवलेली माणसं. आपण एकमेकांच्या आधाराने शोधून काढूयात आपली प्रतिबिंब. म्हणजे तुम्ही माझं आणि मी तुमचं? हो. का ज्याने त्याने आपापलं? नाही, आपण दोघांनी मिळवून थांबा, पुढे बोलूच नका. हे दोघांनी मिळून करण्याची ट्रिक आहे ना, ती फार जुनी झाली आहे. दोघांनी मिळून समाजसेवा करू, दोघांनी मिळून विषमता नष्ट करू, दोघांनी मिळून स्वतंत्रता मिळू, दोघांनी मिळून ब्रह्मचर्य आश्रम चालू. नाही, सगळ्याची परिणिती अखेर पोरांची वीण वाढवण्यात. आता आपण दोघेही असेल तर प्रतिबिंब नसलेली पोरं जन्माला घालून काय करणार? आणि पुढे काय त्यांचं
सोडून देता ना अंतराळ तरंगा आनंदाचे डोही आनंद तरंग आहे ना. आता आता आपण सगळ्या अनायसे स्वतंत्र झालोच होत सगळ्यातून, तर कशाला पुन्हा नवीन पेजी जन्माला घालायचे? हा, भांगच लागत नाही हो तुमच्या मनाचा. कशाला लागायला हवा? भलत्या महत्वाकांक्षी बाबा तुम्ही बायका म्हणजे. खरंच एवढी जरी जागा मिळाली ना डोकं टेकायला तुमच्या मनात, एवढा जरी कोपरा मिळाला ना, तरी प्रतिबिंब हरवल्याचं दुःख विसरून जाईन मी. एक संधी द्या ना मला, फक्त एकच. अंधार आहे हो माझ्या मनात फार. माझं मला काही दिसेना, तर तुम्ही कुठे धडपडताय अनोळखी ठिकाणी. मी माझ्या प्रेमाचा लावंडीवा लावून अंधार नाहीसा करीन तिथला. उच्छेड. आणि तिथे प्रकाश पडून काय करणार आहात तुम्ही? काही दिसायचं नाही तुम्हाला तिथे. शिवाय प्रतिबिंबच नसलेल्याला उजेड काय अंधार काय सगळं सारखंच. पण तुम्ही तरी ज्याला कशातच काही नाही, तर एवढं तरी हट्टी का असावं मनाबाबत? ठीक आहे, जाते म्हणता माझ्या मनात, तर जा. जा काय, ये म्हणा. काय हो? प्रतिबिंब नसलेला माणूस एवढा आशावादी असू शकतो? चिकटपणाचंच नाव आशावाद. झालं समाधान? तुमचं सुद्धा झालं ना? मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. इतके हुंदके दिले मी तुमच्या मनात. काय झालं असतं जरा सहानुभूतीने बोलला असतात तर. हो, तुमचे हुंदके ऐकू तरी आले पाहिजेत ना मला. मला पण काही नाही ऐकू आलं. निष्ठुर, निर्दयी, दुष्ट. मायला हे कधी झालं? म्हणजे दुःखी माणसाची ही एक साली कटकट आहे. म्हणजे सगळ्या जगानं ढुंगणवरती करून यांच्या दुःखांवर फुंकर मारत राहिलं पाहिजे सतत. तुम्ही असं बोलता कारण तुम्हाला दुःख काय ते माहित नाही. दुःख माहित नाही याचं कारण तुम्ही काय गमावलंय ना, हेच तुम्हाला कळत नाही. कळतंय हो बाई, कळतंय. पण गमावलेलं शोधणं व्यर्थ आहे हेही कळतं. आणि ते शोधणं व्यर्थ नाही असं तुम्हाला वाटतंय. अहो तर मग शोधा. पण मन मन हो कसं कळत नाहीये तुम्हाला? मन म्हणजे असं काही असतं का? आणि असलं तरी दुसऱ्याचं मन नाहीच कळत आपल्याला. दुसऱ्याच्या मनाचा आपण आपल्याच मनाने अन्वय लावत असतो, काय काय अर्थ काढत असतो, हवे असलेले नको असलेले. म्हणजे दुसऱ्याचं मन असं नसतंच, असतं ते आपलंच. असलंच तर कळलं का? नाही, तत्वज्ञानाच्या MA आहात म्हणून विचारलं. तत्वज्ञानाची MM असली म्हणून काय झालं? मी एक केर सुणी आहे. तुम्ही माझ्या मनात येऊन तर पहा. आणि काय करू येऊ? खातर जमा करून घ्या तुम्ही की आपलंच नाही तर दुसऱ्याचंही मन असतं म्हणून. हो, कंटाळा आलाय आवाज. ही शेवटची विनंती. यापुढे नाही त्रास देणार मी तुम्हाला. ठीक आहे, पण यानंतर मी तुमचं काय ऐकून घेणार नाही. बरं.
मुली, कशाला हा खेळ? हा खेळ थोड्या वेळाचा खेळलो आपण आयुष्यात. तू कोणाशी खेळली असशील, मी कोणाशी, पण खेळ तोच आणि त्याची परिणिती तीच. काय टेकतं त्यातनं? काय हाती लागतं? जन्मभर एकमेकांच्या अंधारात कटांगळ्या खाणं म्हणजे प्रेम. कशाला? मग आपलाच अंधार काय होय? तू म्हणशील शरीर आहे ना, पण शरीरातही तोच अंधार, तोच गार अंधार रक्ताच्या जागी धमन्यांमधून वाहतो. ठेच लागली तर नुसता चिकट काळा द्रव बाहेर येतो. दुखत खुपत नाही, कळ येत नाही. किती काळ होतो. पावसाचा स्पर्श कसा असतो माझं शरीर फार विसरून गेलंय. फुलांचा गंध कसा असतो मला माहिती. ताज्या भाकरीचा गरम वास, तळ्यावरचं चांदण, मुलांच्या हसण्याचा नाद, अंधारात आवेगाने भिडणारे ओले ओठ, या सर्व गोष्टी मेलेली फुलपाखरं वहीत टोचून ठेवावीत ना, तशा आहेत माझ्याजवळ. हळूहळू त्यांचाही भुगा होईल. प्रतिबिंबाबरोबर हेही सर्व गेलं. हे खरं तर आधीच जाऊ लागलं होतं की, पण लक्षात नाही आलं. चला, बरं झालं. म्हणजे आता भविष्यकाळ, वर्तमान काळ, भूतकाळ यांची कटकट नाही. कारण साऱ्या क्षणांचा अंधार हा एकसारखाच. आणि आता आशावाद आणि निराशावाद यालाही काही अर्थ नाही. हो गेली ती. तू जांभया काय देत होती, स्वतःच्या मनगटाच्या घड्याळाकडे काय बघत होती. किती जोरजोरानं बोलताय. हळू बोला. काय कळेल तर शपथ, एक अक्षर कळत नाहीये. काय म्हणताय? जीव दिल्याचं काही नाही, पण एवढे तिसऱ्या मजल्यावरनं खाली पडले, पण कसला आवाज नाही, की रक्ताचा डाग नाही, की रहदारीचा खोळंबा नाही. चिकट तेल पसरल्यासारखं काहीतरी भस्स दिशी काळं पसरलं रस्त्यावर.